नमस्कार, अन्वित किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. गरमागरम भजी खावीशी तर वाटतातच. त्यातली त्यात गाड्यावरची भजी तर एकदमच भारी. चला तर मग आज आपण गाड्यावरच्या चवीची मस्त गोल कांदा भजी बनवूयात. त्यासाठी मी पाव किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. वाटीने मोजाल तर 2 वाट्या बेसन पीठ घेतले. यामध्ये आपण टाकूया अर्धा छोटा चमचा ओवा आणि ओवा हातावरती घेऊन रगडून मग टाकायचा आहे त्यामध्ये. त्यामुळे ओव्याची छान चव या भज्यांमध्ये उतरते. छोटा पाव चमचा हिंग टाकून घेऊ. छोटा पाऊण चमचा धने पावडर टाकून घेऊ. छोटा पाव चमचा हळद टाकून घेऊ. 2 चिमूट आपण बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत. एका वाटीला 1 चिमूट अशा प्रकारे 2 वाट्यांना 2 चिमूट. 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे मी यामध्ये टाकलेले आहेत. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. 2 वाटी बारीक कापलेला कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया तांदळाचे पीठ. मिक्सरमध्ये डायरेक्ट तांदूळ बारीक करून घ्यायचं आणि ते चाळून घ्यायचं. आता हे सगळं हाताने एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त पीठ तयार करून घेऊया. यामध्ये एकदम पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आपल्याला. थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे, कारण अगदी थोडंसं पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत. हे खूप घट्ट मिश्रण आहे. अजून आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया. आपण भजी बनवण्यासाठी जे पीठ तयार करणार आहोत ते आपल्याला जास्त घट्टसुद्धा नको आहे आणि जास्त पातळसुद्धा नको आहे. हे पहा, अशा प्रकारचं पीठ आपल्याला पाहिजे. एकदम मस्त सरसरीत आणि आपल्याला छान गोल गोल भजी काढता येतील अशा प्रकारचं आपल्याला पीठ हवं आहे. चला, पीठ तर आपलं रेडी आहे. आता आपण मस्त गरमागरम भजी काढून घेऊया. तेल छान तापलेलं आहे आपलं. मस्त तापले. आता आपण भजी काढून घेऊया. थोडंसं पीठ घ्यायचं आहे हातामध्ये आणि छान गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे त्याला आणि मग तेलामध्ये हे भजे सोडून द्यायची. अशाच पद्धतीने आपण जेवढी कढईमध्ये भजी बसतील तेवढी सोडून घेणार आहोत. ही भजी खायला एकदम भारी लागतात. त्यामुळे तुम्ही घरी एकदा ट्राय करून पहा आणि कशी वाटतात ते सुद्धा सांगा. गाड्यावरची जी भजी असतात त्यासारखीच ही भजी लागतात. आता कढईमध्ये भजी सोडून झालेली आहेत. लगेच ती हलवायची नाही आहेत. काही सेकंद थांबायचं आणि मग नंतर भजी हलवून घ्यायची, म्हणजे ती खाली चिकटत नाहीत आणि व्यवस्थित निघतात. लो टू मिडियम हीटवरती भजी छान तळून घ्यायची आहेत. ती आतमधून कच्ची राहणार नाहीत याची काळजी नक्कीच घ्यायची आहे. हे पहा, भजी छान तळलेली आहेत. आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त खमंग तळून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत. आता आपण ही काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा भजी काढून घेऊया. भजी तर सगळी तयार करून घेतलेली आहेत. आता मस्त हिरवी मिरची तळून घेऊया. मिरची फुटू नये किंवा उडू नये त्यासाठी आधी मिरचीला काप देऊन घ्यायचे आहेत मधून. मिरची तयार आहे. आता यावर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ. वा, मस्त गरमागरम भजी तयार आहेत आणि त्यावरती या तळलेल्या मिरच्या. अप्रतिम भजी एकदम मस्त झालेली आहेत. ही मस्त चवदार भजी एकदा घरी बनवून पहा आणि आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा ही रेसिपी जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.